इडा वाम दक्षिण पिंगळा दोहित या कळा ब्रह्मस्थानी प्रणव सैरा बापा धावे अवघड वाटे रेघा नवपाटे जीवजीवना ज्ञानदेव म्हणे हाची किरे प्रणव या परता अनुभव नाही नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावे या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 6 आत्मसंयम योग या अध्यायाचा अंतिम श्लोक क्रमांक 47 योगिनामपि सर्वेषां मतगतिरान्तरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्ततमो मतः. श्रीमद भगवद्गीतेत गुरु शिष्य अर्थात भगवंत श्रीकृष्ण आणि अर्जुन, दुसरी जोडी आहे राजा धृतराष्ट्र आणि त्याचा विश्वासू सेवक संजय. या 2 जोड्यांचा संवाद आहे. मात्र ज्ञानेश्वरीत मात्र 4 जोड्या आहेत. गुरु शिष्य भगवंत आणि अर्जुन ही एक जोडी, राजा आणि त्याचा सेवक धृतराष्ट्र संजय दुसरी जोडी, तिसरं सद्गुरू निवृत्तीनाथ आणि माऊली यांचा संवाद बऱ्याच ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये झालेला आहे, आणि चौथी जोडी माऊली आणि संत अर्थात श्रोते. अशा या 4 जोड्या ज्ञानेश्वरीमध्ये फिरतात. या 4 जोड्यांमध्ये माऊली भगवंत आणि अर्जुनाला गीतेपेक्षा जास्त बोलतं करतात. महाराज 700 श्लोक आहेत श्रीमद भगवद्गीतेचे आणि 9000 ओव्यांची रचना माऊलींनी केली. कुरुक्षेत्री अर्जुनाचं निमित्त करून तुमच्या आमच्याकरता जे सांगायचं राहून गेलं, तोच पितांबरधारी श्वेतवस्त्रामध्ये विष्णू अवतार माऊलीच्या रूपानं या पृथ्वी तळावर अवतारित झाले. आणि माय मराठीमध्ये आपलं भाग्य आहे महाराज, माय मराठीमध्ये संपूर्ण गीतेवर टीका केली आणि ती माय मराठीमध्ये आपल्याकरता ते ताट वाढलं महाराज. मुलांना बापाचं नाव मोठं करणं प्रापंचिकदृष्ट्या आपण पाहतो, मुलाच्या नावापुढे बापाचं नाव लावलं जातं, परंतु आपल्या गुरुचं नाव आपल्या पुढे लावणं आणि गुरुचं नाव मोठं करणं हे माऊलींनी महत् कार्य केलेलं आहे महाराज. प्रत्येक अभंगाच्या शेवटी माऊलींनी निवृत्तीदास म्हटलेलं आहे स्वतःला. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीदासू. नाथबाबांनी तसंच केलं आहे. एका जनार्दनी, जनार्दन आपले गुरु, ते नाव पुढे लावलं. म्हणे नामयाची जनी. जनाबाईंनी सुद्धा आपल्या गुरुचं नाव अर्थात नामदेवरायांचं नाव आपल्या नावापुढे जोडलं. सन्मानानं लावलं महाराज ते नाव. त्या नावाला आजच्या ओळीमध्ये माऊली आपल्या गुरुचंच वर्णन करतायत. आजचं आपलं चिंतन आत्मसंयम योग ज्ञानेश्वरी अर्थात ज्ञानदीपिका अध्याय 6 ओवी क्रमांक 491. माऊली म्हणतात, वरी अवधानाचा वापसा लाधला सोनसा ऐसा मनोनी पेरावया दिवसा श्री निवृत्तीसी. मी हे जे काही करतो आहे, हे काही रचतो आहे, रचना करतो आहे, टीका करतो आहे ज्ञानेश्वरीवर, तो फक्त आणि फक्त गुरुचा आशीर्वाद आणि गुरुच्या इच्छेमुळेच, गुरुच्या आशीर्वादामुळेच हे घडतं आहे. माऊली हे निसंकोचपणे श्रोत्यांना सांगतायत महाराज.
कितरी अवधानाचा वापसा, लाधला सोनया ऐसा, मनोनी पेरावया दिवसा श्री निवृत्तीसी. अर्थात त्यावर सोन्यासारखा अवधानाचा वापसा साधल्यामुळं श्री निवृत्तीनाथांना ते ज्ञानरूप बीज पेरण्यासाठी उत्कंठा उत्पन्न झाली. माऊलींनी गुरूंनी सांगितलेलं अवधानता आणि गुरु आपलं ऐकत आहेत, त्यावर सोन्यासारखा अवधानाचा वापसा ते साधल्यामुळं श्री निवृत्तीनाथांना ते ज्ञानरूप बीज पेरण्याची उत्कंठा झाली. अतिशय आज्ञाधारकपणानं माऊलींनी सद्गुरू निवृत्तीनाथांचे आज्ञेचं पालन केलं. रिकामे तोंड करू गेले बडबड, गीताईशे कोड उमगले. गीतेवरची टीका ही केवळ गुरुचा आशीर्वाद आहे. आणि माऊलीसुद्धा सहजपणे निसंकोचपणे गुरुच्या आज्ञेचं पालन करत आहेत. आणि म्हणूनच हे बीज, हे ज्ञानेश्वरी रूपी बीज माऊलींनी पेरलं आहे. त्यात फक्त आणि फक्त गुरुचा आशीर्वाद आहे. वरी अवधानाचा वापसा, लाधला सोनया ऐसा, मनोनी पेरावया दिवसा श्री निवृत्तीसी. त्या अवधानाचा वापसा साधल्यामुळेच श्री निवृत्तीनाथांना ही बीजरूप ज्ञानरूप बीज जे आहे ती पेरण्याची उत्कंठा झाली आहे. आणि तसा आशीर्वाद, तसं माऊलींच्या ठिकाणी पूर्ण शक्तीनिशी आपल्या आशीर्वादात्मक कवच निवृत्तीनाथांनी माऊलीला प्रदान केलं. तेवढं सामर्थ्य त्यांच्या अंगी आशीर्वाद रूपानं प्रदान केलं. ते बीज पेरलं. ती पेरण्याची उत्कंठा काय झाली तर अवधानता. आणि माऊली श्रोत्यांनासुद्धा ठिकठिकाणी भगवंताने सुद्धा अर्जुनाला तरी अवधान एकले दीजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. प्रत्येक ठिकाणी अवधान, सावध. नवविद्या भक्तीमध्ये श्रवण भक्ती, लक्षपूर्वक ऐकणं ही भक्ती महत्त्वाची. श्रवण भक्ती पहिला नंबर लागतो महाराज. आणि ती अवधानता साधल्यामुळेच सद्गुरू निवृत्तीनाथांना ते ज्ञानरूप बीज पेरावं असं मनापासून वाटलं. आणि ते चाळं फक्त माऊली झाले आहेत. माऊली म्हणतात, माझ्याकडे त्याचं काहीच नाही, बीज पेरणारे माझे सद्गुरूनाथ आहेत, मी फक्त निमित्त मात्र आहे, त्या मधल्या चाळ्याचं काम केलं आहे. तरी अवधानाचा वापसा, लाधला सोनया ऐसा, मनोनी पेरावया दिवसा श्री निवृत्तीसी. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.